आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे सर आहेत. सर, काल रात्री ज्या काही घडामोडी दिल्लीमध्ये घडलेल्या आहेत, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ आणि अ, मेदांता रुग्णालयामध्ये जे-पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि वांगचुक यांनी उपोषण सुद्धा सोडलेलं आहे. पण दुसरीकडे मात्र जंतर मंतरवर सी-जे-पीचं आंदोलन सुरूच राहणार, असं सुद्धा अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्या घडामोडींकडे आणि मध्यरात्री घडलेल्या या घटनेकडे तुम्ही कसं पाहता आणि कसं विश्लेषण कराल? एक साधा मुद्दा आहे. मुळामध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या सगळ्या मुलांनी जे काही आंदोलन उभं केलेलं आहे, ते फार आश्चर्यकारक आहे, कौतुकास्पद आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर या प्रकारचं आंदोलन हे उभंच राहू शकलं नव्हतं किंवा या प्रकारचं आंदोलन उभं राहू शकतं असंही कधी कोणाला वाटलं नव्हतं. हो. इथे मात्र पहिल्यांदाच या प्रकारचं आंदोलन उभं राहतंय, त्यामुळे हे कौतुकास्पद आहे, याच्यात काही शंकाच नाहीये. त्यातली मजा अशी आहे की कॉकरोच जनता पार्टीच्या निमित्तानं अभिजित दिपके अमेरिकेतून आले. त्यांनी भारतभर दौरे केले आणि आंदोलन सुरू केले जंतर मंतरवर. तर सोनम वांगचुक त्यांना जॉईन झाले. सोनम वांगचुक हे काही त्या कॉकरोच जनता पार्टीचा भाग नव्हते, पण ते जॉईन हो. झाले आणि सोनम वांगचुक हे फारच मोठं नाव अर्थातच भारतातलं, जगातलं असं नाव आहे. त्यामुळे ते आल्यानंतर लोकांच्या भुवया उंचावल्या आणि हो. त्याच्यामुळे एका अर्थानं आंदोलनाला विश्वासार्हता सुद्धा मिळाली आणि सोनम वांगचुकांनी तिथे उपोषण आरंभलं. तर ते उपोषण फार महत्वाचं ठरलं. लोकांचं खूप लक्ष वेधलं गेलं हो. आणि या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यामध्ये सोनम वांगचुकांचा वाटा फार मोठा होता. हो. अभिजित दिपके जे बोलतायत किंवा कॉकरोच जनता पार्टीचे लोक जे बोलतायत त्याच्यावरून उपोषण सुरू करायचा निर्णय काही या लोकांना, या मुलांना विचारून त्यांनी घेतला नव्हता. त्यांनी त्यांचा बरोबर. मार्ग अवलंबला, उपोषण सुरू केलं. दॅट वॉज ओके. उपोषण सुरू केल्यानंतर त्यांना पोलिसांनी उचललं आणि मग सरकारी रुग्णालयामध्ये नेलं. पुन्हा त्यांना हव्या त्या खाजगी रुग्णालयामध्ये आणलं. हे सगळं घडलं आणि आता अशी बातमी आलेली आहे की त्यांनी उपोषण सोडलं आणि त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओमध्ये या सगळ्या संदर्भात आपण फार जागरूक आहोत आणि या संदर्भात एक कायदा केला जाईल हो. असं ते म्हणाले. आणि त्यानंतर सोनम वांगचुकांनी उपोषण सोडलं. ते उपोषण सोडताना जे-पी नड्डा तिथे होते. जे-पी नड्डांनी त्यांना सरबत दिलं, उपोषण हो. सोडलं. उपोषण सोडताना जे-पी नड्डा होते, भाजपचे बाकी काही लोक होते आणि अर्थातच लडाखमधले काही सहकारी कार्यकर्ते सोनम वांगचुकांचे तेही सोबत होते. हो. पण गंमत अशी की हे उपोषण सोडताना कॉकरोच जनता पार्टीचा एकही मुलगा नव्हता, हो. एकही सदस्य नव्हता की आपण उपोषण सोडणार आहोत, हेही सोनम वांगचुकांनी सांगितलेलं नव्हतं. मुळात कॉकरोच जनता पार्टीची एक मागणी होती की आम्हाला नीटच्या पेपर लीकच्या अनुषंगानं गंभीरपणे कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी होती. पण सोनम वांगचुकांच्या मागण्या मात्र वारंवार बदलत गेल्या. ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा हॉस्पिटलमधून ते त्यांच्या हस्ताक्षरात काही मजकूर हो. पाठवायचे. त्या मजकुरावर सुद्धा वेगळ्याच मागण्या पुढे आल्या होत्या. नंतर त्यांच्या पत्नीने जाहीर केलं की संसदेमध्ये हा मुद्दा पुढे आला तर हो. वांगचुक उपोषण सोडतील. आता संसदेमध्ये हा मुद्दा पुढे यावा यासाठी सगळेच विरोधी पक्ष प्रयत्न करतायत. राहुल गांधींनी वेगळ्या अधिवेशनाची मागणी केलेली आहे. बरोबर. असं सगळं होतंच, त्यामध्ये नवीन काही नव्हतं. तर असं असताना सुद्धा या मुलांना काहीच माहिती नाहीये आणि सोनम वांगचुकांनी मात्र उपोषण सोडलं. तर हे सगळं काय घडलं, काय कसं घडलं हे मला माहिती नाहीये. पण मला असं वाटतं की एक नक्की असं दिसतंय की जरी सोनम वांगचुक हे सुरुवातीला त्या आंदोलनाचा चेहरा झाले होते हो. अप्रत्यक्षपणे, न कळत जरी ते बाहेरचे होते तरी सुद्धा, पण नंतर मात्र मुलांनी त्यांच्या प्रभावातून बाहेर पडत आपलं आपलं स्वतंत्र आंदोलन सुरू ठेवलेलं आहे. त्यामुळे सोनम वांगचुकांचं उपोषण जरी मागे घेतलं त्यांनी तरी सुद्धा आम्ही मात्र आमचा मुद्दा जो आहे तो पुढे रेटत नाही. आमचं आंदोलन पुढे जात राहील आणि आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असं या मुलांनी जाहीर केलेलं आहे असं दिसतंय. म्हणजे सोनम वांगचुक यांनी जरी उपोषण मागे घेतलेलं असलं, तरी सी-जे-पीच्या आंदोलनावर त्याचा काही परिणाम होणार नाही असं वाटतं किंवा त्याची तीव्रता जी आहे ती कमी होणार असं नाही असं दिसतंय, वाटतंय? कारण मला असं वाटतं आता की साधारणपणे काय होतं की नॉर्मली आंदोलनाचे काही चेहरे असतात. म्हणजे याप्रमाणे अण्णा आंदोलनामध्ये अण्णा हजारे हा चेहरा होता. हो. तसं या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक हा चेहरा नंतर झाला होता आणि अभिजित दिपके हो. हाही चेहरा होताच. तर हे दोन चेहरे होते. आता असं दिसतंय की सोनम वांगचुकांनी उपोषण मागे घेतलं, काही झालं. आणि आपण बघितलं पाहिजे की सोनम वांगचुक हॉस्पिटलला गेले हो. तर त्याच्यानंतर सुद्धा मुलांनी इकडे सुरूच ठेवलं होतं. हो. म्हणजे पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील आणि उलट पक्षी या मोर्चाबद्दल, या सगळ्या ह्याच्याबद्दल सोनम वांगचुकांच्या पत्नीची काही वेगळी विधानं येत होती. तरी पण मुलांनी आपल्या पद्धतीनं सुरू ठेवलं होतं. अभिजित दिपके आता सोबत आहेत ते ठीक आहे. पण एकूण असं दिसतंय की नेता कोण आहे, चेहरा कोण आहे हा एक वेगळा मुद्दा आहे. पण आता मुलांनी ते आंदोलन आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे. मुलं ते ओन करतायत की आम्हाला आमचा मुद्दा आहे आणि आम्हाला झगडायचं आहे, आम्हाला पुढे जायचं आहे. तर मला असं वाटतं की सोनम वांगचुकांनी जरी उपोषण मागे घेतलेलं असलं
तरी सुद्धा या आंदोलनावर त्याचा काही फार परिणाम होईल असं मला वाटत नाही. मुलं त्यांच्या पद्धतीनं हे आंदोलन पुढं घेऊन जातील असं एकूण दिसत आहे. सर काल 24 तासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 वेळा त्यांच्या भूमिका आहेत, म्हणजे सरकारच्या भूमिका आहेत, त्या मांडलेल्या आहेत. 24 तासामध्ये 2 वेळा भूमिका. गेल्या 35 दिवसापासून आपण पाहिलं की हे आंदोलन सुरू असताना मोदी नेमकं काहीच बोलत नव्हते किंवा प्रतिक्रिया देत नव्हते. आता हे सगळं आवाक्याबाहेर चाललंय म्हणून सरकारकडनं ही पावलं किंवा स्वतः पंतप्रधान याच्यामध्ये उतरलेत असं म्हणायचं का? एकतर काय आहे, मुळात हे आंदोलन आता अपेक्षेपेक्षा फारच वेगळ्या प्रकारे झालं. बरोबर. म्हणजे त्यांनी त्या आंदोलनाच्या पोस्टरमध्ये जे मुलांनी म्हटलं होतं ते खरं आहे की तुम्ही चुकीच्या जनरेशनला हे केलं, जनरेशनचा पंगा घेतलात. हां. कारण या जनरेशनचा अंदाजच कधी येत नव्हता. म्हणजे ही जनरेशन मोबाईलमध्ये असणारी, रील्समध्ये गुंतलेली, ती रस्त्यावर येईल, लाट्या-काट्या खाईल, आंदोलन करेल, असं काही माहिती नव्हतं. पण ह्या पोरांनी काय केलं, आंदोलनाची परिभाषाच बदलून टाकली. म्हणजे बरोबर. पूर्वी कसं असायचं, हे तर आपल्याला माहिती आहे, मुंबईत आंदोलन आहे समजा, तर त्या मोर्चा निघाला तर मग मुंबईतले लोक त्यांना भाकरी देणं किंवा काय करणं असं सगळं असायचं. इथे म्हणजे झोमॅटो आणि स्विग्गीची पार्सल यायला लागली हो. आणि देशभरातनं लोक झोमॅटो स्विगीवर पार्सल पाठवतायत. त्यांची परिभाषा, पोस्टर्स अतिशय वेगळ्या प्रकारचे पोस्टर्स आहेत. हो. त्याच्यानंतर त्यांच्या अंगावर अगदी पाण्याचे फवारे मारले तर पोरं रेन डान्स करतात त्या पाण्यावर. हो. अशा प्रकारची गंमत सुरू आहे. लाठेखाटा खातायत, रक्तबंबाळ होत आहेत, तरी पोरं चालतायत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुली खूप मोठ्या संख्येनं आहेत. केवळ मुलीच नाहीत, अगदी LGBTQ अशी पण मंडळी सगळी त्याच्यामध्ये उतरलेली आहेत. सगळ्या प्रकारचे समुदाय उतरत आहेत. अगदी त्यात सांगतात की आम्ही प्रिव्हिलेज्ड आहोत, तरीही आम्हाला हे आंदोलन करायचं आहे. त्यामुळे सगळ्या बड्या घरातली, छोट्या घरातली, लहान थोर, सगळ्या जाती धर्मांची सगळी पोरं एकवटून. आणि दुसरं काय झालं की हे आंदोलन जंतर मंतर पुरतं उरलं नाही. बरोबर. मी आता देशभरातल्या तरुणाईनं जंतर मंतर पासून अंतर ठेवलं नाही. म्हणजे मुंबईत पण जंतर मंतर आलं, पुण्यात पण जंतर मंतर आलं, नागपुरात पण जंतर मंतर आलं, तिकडे बिहारमध्ये गेलं, हैदराबादमध्ये गेलं. त्यामुळे देशभर हे सगळे जे सुरू एवढं सगळे जगभर लंडनमध्ये मोर्चे निघाले. हे सगळं जे काही सुरू आहे आणि काय झालंय की जनझेड जे आहे ते जनझेडकडे ग्लोबल कनेक्टिव्हिटी आहे. त्या ग्लोबल कनेक्टिव्हिटीमुळे अवघ्या जगातून हा मारा सगळा सुरू झाला. त्यामुळे मला असं वाटतं एकतर हे आंदोलन फार हाताबाहेर गेलं आणि सगळ्यात वाईट काय झालं की मुलांवर लाठी हल्ला करताना किंवा वगैरे जे फोटोज व्हिडिओज प्रसृत झाले आणि ते पुढे आले, त्याचा एक वाईट परिणाम झाला की तुम्ही मुलांवर अशा प्रकारे लाठ्या मारता किंवा मुलींच्या अनुषंगानं जे घडलं त्या सगळ्यामुळे एक प्रतिमा तयार झाली आणि ती प्रतिमा मला असं वाटतं की फार घातक होती. त्यामुळे तातडीनं सावधगिरीची पावलं उचलली आणि मला वाटतं ते आवश्यक होतं. कारण म्हणजे सरकार म्हणून सुद्धा थोडंसं लवकर करायला पाहिजे होतं. उशिरा का असेना त्यांच्या लक्षात आलं एक. आणि दुसरं ग्लोबल लक्षात घेऊन त्यांनी काय केलं की सोनम वांगचुक हा ग्लोबल चेहरा आहे. त्यामुळे इकडे आंदोलन सुरू राहिलं तरी सुद्धा ग्लोबल एक मेसेज जातो की आंदोलन संपलं, असा एक बरोबर मेसेज जाऊ शकतो. कारण सोनम वांगचुक जगभरात लोकांना अधिक ठाऊक आहेत. त्यामुळे तो प्रयत्न केला असं मला वाटतं. आता किती यश येईल हा मुद्दा माहित नाहीये, पण एक नक्की आहे की सरकार जे शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगाने सरकारची भूमिका पण बघितलेली आहे, कुस्तीपटूंच्या आंदोलनाच्या निमित्तानं सरकारची भूमिका पण बघितलेली आहे. तर यावेळी मात्र बऱ्यापैकी सरकार हललेलं आहे असं दिसतंय. शेवटचा प्रश्न सर, या सगळ्यामध्ये जी प्रमुख मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, तो अखेर मान्य होईल किंवा सरकार त्या दृष्टीने पावलं उचलेल असं वाटतंय? आता एक दिसतंय की सचिवांचा राजीनामा घेतलेला आहे. हो. आणि एक आहे की आता शेवटी मंत्र्यांचा राजीनामा घेतला तर आंदोलन खरं म्हणजे संपेल, आंदोलनाचं यश त्यामध्ये आहे. त्यामुळे सगळं शांत होईल अशी पण शक्यता आहे. पण दुसरं असं आहे की कदाचित सरकारला असं वाटत असेल की जर मग असं झालं तर मग तो आंदोलनाचा खूप मोठा विजय होईल, या मुलांचं बळ आणखी वाढेल आणि अपेक्षा उंचावतील, वाढतील आणि त्यामुळे एकूणच काही वेगळे मेसेज जाईल असं वाटत असेल तर ते मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकतात. खरं म्हणजे नैतिक मुद्द्यावर मंत्र्यांनी स्वतःहूनच राजीनामा आतापर्यंत दिला असता तर ते फार सोयीचं झालं असतं. पण आता माहिती नाही म्हणजे ते मंत्र्यांचा राजीनामा, कारण मंत्र्यांचा राजीनामा द्यायचा असता तर आता सोनम वांगचुकांच्या उपोषणाच्या पूर्वीच ते केलं असतं. ते मंत्र्यांचा राजीनामा आणि सोनम वांगचुकांनी उपोषण मागे घेतलं असं झालं असतं तर उलट पक्षी मुलांना पण काही बोलता आलं नसतं. ते मुलांना असे म्हणता आलं नसतं की आम्हाला माहिती नाही, माहिती असो किंवा नसो, तुझा मुद्दा मान्य झाला ना, विषय संपला. त्यामुळे तो विषय पूर्णपणे थांबवता आला असता. पण ज्या अर्थी असं झालं नाही त्या अर्थी ते लगेच करण्याची काही इच्छा सरकारची आहे असं मला वाटत नाही. कदाचित शेवटी नाईलाजच झाला तर सरकार ते करेल, पण आता या क्षणी तरी अशा प्रकारचे काही पाऊल सरकार उचलेल असं काही मला वाटत नाही. खूप खूप सर आमच्याशी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुमचं सविस्तर विश्लेषण केल्याबद्दल.